स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आजी नमस्ते। नमस्ते। नाव काय तुमचं? माझं नाव जनाबाई मत्तू गावडे। गाव कोणतं तुमचं? हाजी टाकळी। हे गाव तुमचंच आहे ना? आमचंच। अच्छा आजी, आता एकंदरीत पाहता या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं चालू झालेलं आहे। हो। तर काय वाटतं तुम्हाला, कोण विजय होईल या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये? या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राजू शेठच विजय होणार। का होतील राजू शेठ, का विजय होतील? राजू शेठला लोकांनी त्रास, खूप खालच्या लोकांनी पण त्रास दिला, वरून अचानक तिकीट कापलं गेलं त्यांचं। मग लोकांमध्ये वाद निर्माण झाला लोकांमध्ये। मग तरुणाई माझी सगळी एक पेटून उठल्यासारखं केलं त्यांनी, आणि मग सगळे कामाला लागले। आणि पहिले 2 महिने सुनीताताईंनी त्यांनी घर जाऊन प्रचार केला। शेठनी मावठा देवी केली, तिकडे बायकांना बरंच नेलं त्यांनी। आणि तरी लोकांमध्ये ह्या खालचे 2-3 उमेदवार आहे, यांचं असं मत आहे का साहेबांचं घर बरबाद करायचं। पण साहेब त्यांचा वरपोत हात पोसलेला आहे, त्याच्यामुळे हे काय घर बरबाद होऊ शकत नाही। मला दुसरा एक प्रश्न आहे की बाकीचे उमेदवार राजू दादा सारखे तेवढे तुल्यबळ नाहीत का? एक पण नाही। हे आपले नुसते छात्रू उभे राहिलेत, कोणी असं आपलं थोडस लोकांना दाखवित्यात, ते लोकांमध्ये जायचं, कुठंतरी ते लोकांमध्ये दाखवायचं, मला जायचं आणि तात्पुरते नाटक मला एक दाखवायचं। सांगा, बाकीचे उमेदवार या जिल्हा परिषद गटाचा विकास करू शकत नाही का? नाही करणार। का नाही करू शकत? कारण ते उमेदवार 20 वर्षे टाकळे आजीचा सरपंच म्हणून ठेवला होता, गावडे सर, SP गावडे सर असताना। तरी पण त्या उमेदवाराला आम्ही गावकरी कोणी विचारायला ग्रामपंचायत मध्ये त्यांनी रस्त्याला खडा सुद्धा टाकला नाही कुठं। अच्छा। आणि डीपी जर जळाली ना तर कवठ सैन, परत तुम्हाला सांगते ती गांजेवाडी, इनामोस्ती, काळूबाई नगर, हे मैठण, सगळे लोक साहेबांना एक फोन करतात। आता साहेब 84 वयाचे आहेत। बरोबर आहे। साहेबांना फोन केला का आमच्या साहेबांचं असं पहिल्यापासून भावना आहे, भावनिक आहे ते, तुमचा विरोधक येऊ किंवा तुमचा पक्षाचा माणूस येऊ, त्यांच्यापाशी तसं असं दुश्मनगिरी काही नाही। ते आपले आले का लगेच हॅलो, कानाला फोन का लगेच डीपी तयार। मला एक म्हणायचंय की जो माणूस 63 वर्ष एका पक्षाशी एकनिष्ठ थांबला, आणि गावडे साहेबांचं घर किंवा गावडे साहेबांचं जे कुटुंब असेल, हे कुठेतरी त्या पक्षासाठी कमी पडलं का? काहीच कमी पडलं नाही। हे तिकीट आमचं कापलं गेलेलं नाही, गावडे साहेबांचं हे तिकीट कुठंतरी विकत घेतल्यासारखं सगळ्या जनतेच्या मनात आलंय का हे विकत तिकीट घेतलेलं आहे। हे तिकीट कापलेलं नाही, काय नाही, सगळे खोटं करून कुठंतरी दिशाभूल करायची आणि साहेबांना, कारण आता SP गावडे सर नाही ना, आयात नाही ना, म्हणजे ते आपल्यात नाही येते गावडे सर। मग राजू शेठचा स्वभाव कसा आहे, स्थिर पण काम पक्क, आणि साहेब थोडे असे थकल्यासारखे करतात ना आता। आणि ताईंचं कसं सगळे क्षेत्र बित्र त्यांना सगळं त्यांच्या एकटीच्या जबाबदारी होय, ताईंच्या। मग यांना वाटलं का, हे समोरच्या उमेदवारांना वाटलं का ताई घराबाहेर पडणार नाही, ताईंवर एवढी जबाबदारी म्हणून, पण ती जर घराबाहेर पडली, सगळ्या बेड भागात ताईंचं नाव घेतात लोक। तर दुसरा एक विषय, आता तुम्ही एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले, बरोबर? इथून पाठीमागे ज्यावेळेस गावडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, त्या टायमिंगला एक असं एक ऐकायला येत होतं की भाजप हा पक्ष सर्वसामान्य माणूस किंवा शेतकरी यांच्यापासून थोडासा दुरावलेला पक्ष आहे। तर मग आज तुम्ही ज्यावेळेस गावडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, त्या टायमिंगला भाजप तुम्हाला थोडासा दुरावलेला पक्ष वाटत होता शेतकऱ्यांच्या बाबतीत? कारण इतरत्र जर चर्चा ऐकली, चर्चात एक कसे असतं, 4 आपले असतात, 4 दुसरे असतात, समोरचे काय उमेदवार करतात, साहेबांचं असं आहे निष्ठावंत, त्यांना लोकांचं घर बरबाद करायचं नसतं। त्यांच्या घरात संस्कृती म्हणजे संस्कारच असे का लोकांना असं पेणं खाणं ह्या असल्या गोष्टी कधी सवय देत नाही साहेब। त्याच्यामुळे ना हे समोरच्यांकडे ते कामं असतात, आणि मग हे पेताडे खाताडे काहीतरी आपले भुकत बसतात। पण हे ना
अजितदादांनी का शरद पवार सोडले? अजितदादांचा चुलताच होता का नाही? अजितदादांनी का सुप्रियाताईला आणि शरद पवार साहेबांना सोडून गेले? मग आमच्या साहेबांनी 60 वर्ष राहिले, पोपटराव गावडे 60 वर्षे घड्याळ म्हणूनच राहिले ना. साहेबांचं आणि त्यांचं तर अजितदादापेक्षा जवळून नातं जुळून होतं. तरी पण त्यांनी चिन्ह हे आपलं घड्याळ म्हणून तिथंच ठेवलं आणि तिथंच जनतेला सांगितलं माझ्या पाठीशी या तुम्ही, जिथं मी असेल तिथं तुम्ही. जनता थांबली का आता आपलं चिन्हच ते. आणि यांनी 2 महिने कष्ट करून घेतलंय. वळसे पाटील साहेबांनी फिरायला सांगितलं, ते आम्ही काही मनाने नाही फिरले. घरचे त्यांचे साहेबांच्या घरची फॅमिली मनाने नाही फिरले. त्यांनी ना फिरायला लावलं, घरटोघर घ्यायला लावलं आणि नंतर अचानक तिकीट कापलं. बरं ते कापलं तर कापलं, 2 दिवस आधी कापलं म्हणून बरं झालं. जर ऐन वेळेस पांडुरंग पवारासारखं फॉर्म भरायचे शेवटच्या दिवशी जर कापला असतं तर आमची काय अवस्था असती? मला एक सांगायचं आहे की ज्या ठिकाणी एखादा माणूस 63 वर्ष एका पक्षाची एकनिष्ठ राहतो, तरी त्याला त्या पक्षातून डावललं जातं किंवा नाकारलं जातं. मग जे तुमच्यासारखे आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक आहेत यांचे काय हाल होत असतील? त्याच्याचमुळे आमच्या साहेबांनी हाय तेच जागे. त्यांना जरी नाकारलं ना, लोकांना माहितीये, जनतेला माहितीये, साहेब हे एकच पक्ष धरून आले होते वयाच्या. त्यांनी वयाचं 84 वय आहे त्यांचं आणि त्यांनी तो पक्ष घेतल्यापासून 60 वर्ष आहे त्यांचं. 60 वर्ष त्यांनी पदभोगीत आलेत, लोकांची जनतेच्या सेवा करीत आलेत. त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की बाबा पोरांनो काय करायचं? पोरांनी एकच सांगितलं तरुणाईनी की आपल्याला बाबा पक्ष बदलून टाकायचा, नाना आपल्याला पक्ष बदलून टाकायचा. म्हणजे जरी समजा गावडे कुटुंबांनी जरी पक्ष बदलला जरी असेल, तर ही सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य नागरिक, प्रौढ वर्ग, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना ह्या गोष्टी पटलेल्या आहेत का? हो, सगळ्यांना पटलेल्या आहे. 100% पटले. 100% पटले. 100% पटले. 3-3 वेळा वळसे पाटलाच्या घरचे लोक त्या दिवशी भेटायला आले, सांत्वन करायला आले. त्यांना वाटलं खालच्या पदावर यांना आम्ही टेकू बसवू, पण ही तरुण ऐकली नाही. आणि साहेब लोकांना मस्त खावळायचे, अरे माझं त्यांचे संबंध जवळचे, तुम्ही शांत व्हा. पण तरुणाईनी काय साहेबांचं सुद्धा नाही ऐकलं. साहेबांना म्हणले मग तुम्ही तेच बसा ना, आम्ही जातो आमच्या घरी. एकंदरीत पाहता जर तुमचं हे सगळं पाहता टाकळी जे गावामधून गावडे साहेबांना किती मताधिक्य आहे? गावडे साहेबांना हे का आता आमच्या टाकळी आजी गावात काय झालेलं आहे तुम्हाला सांगू का? आमच्या टाकळी आजी गावात 20 वर्ष सरपंच पद भोगलेला माणूस, त्यांनी काय केले, घोडे आणि गावडे असं 2 फळी गाव येते. बरोबर आहे. त्याच्यात थोरात तुमचे ते माळे बिळी आहेत बिचारे, पण त्यांचं काही नाही. त्या मराठी लोकांचं पण काही नाही. पण आमच्या घोड्यात आणि गावड्यात आमची भावकी आहे, घोडे आणि गावडे भावकी आहे आमची. त्यांच्यामध्ये यांनी दुफळी केली. मग आता मी गावड्यांची आहे का नाही, मग माझ्या घरातून कोण फोडण्याजोगं माणूस असं ते बरोबर फोडायचं, त्याला गळ्यात हात टाकायचा, त्याला जवळ करायचं, मडके गाडगे घेऊन ऐका जायचं. ना, मला एक सांगा, तुम्ही म्हटले की माझ्या घरातला एखादा फोडण्याजोगा माणूस असेल, म्हणजे कशाचा ना कशाचा आमिष देऊन फोडायचा की काय करायचं? अहो तुम्हाला मी सांगते, आता जिल्हा परिषद लागली का, आमच्या टाकळी आजीचं भावकीचं तिकडं काही पण हो, जिल्हा परिषद गट लागलाय. आता डॉक्टर सुभाष पोकळे त्यांचा सक्का भाचा आहे, त्यांचं किराण्याचं दुकान आहे तिथे. त्या भाच्याला फोडला, सख्या भाच्याला फोडून घेतलाय त्यांच्यामध्ये समोरच्या पार्टीने. आमच्या गावातला जो उमेदवार आहे ते आम्ही नाव घेणार नाही त्या उमेदवाराचं, पण त्या उमेदवाराने आपल्या पक्षामध्ये घेतला तो. असे जर चाळे केले तर जनता थोडीच पाठीशी राहते. आधी गेले देवदत्तक, नंतर गेले अमोल कोल्याक, नंतर परत आले म्हणले काय आम्हाला तिकडं याला फोन केले, फडणवीस ते राहुल कुल ते त्यांना फोन केले की आम्हाला घेता का तुमच्या पक्षात, जयश्रीताईला त्यांना. परत नंतर मग आता त्यांचं कुठंच काय व्हायना, मग तिकीटच विकत घ्यायला गेले आणि साहेबांची गद्दारी करायला गेले. आता एक शेवटचा एक प्रश्न, गावडे कुटुंबांचा आणि तुमचं जवळजवळ घरचे संबंध आहे? हा, आमची भावकीची. जे पोपटराव गावड्यांना जे त्या दिवशी जी कार्यकर्त्यांची जी सभा झाली किंवा बैठक झाली त्याच्यामध्ये जे अश्रू अनावर झाले, हे अश्रू अनावर लोकांना एक साथ घालावी म्हणून होते, सर्वसामान्य मतदारांना साथ घालायची म्हणून होते की जो माणूस 63 वर्ष एका पक्षाची एकनिष्ठ राहिला आणि
त्या माणसाला कुठेतरी नाकारलं गेलं म्हणून ते अश्रू होते. अहो तो त्यांना काय केलं, 60 वर्ष एकनिष्ठ राहिले का नाही ते, बरोबर आहे. त्यांना जनतेशी त्यांची नाळ जोडलेली. हा. त्यांना असं वाटलं साहेबांना की आज अचानक माझं तिकीट कापलं गेलं, बरोबर मला आहे. 2 महिना आधी फिरायला लावलं, माझा खर्च, त्यांना खर्चाची कधी साहेब असं विचार करीत नाही, ते खर्चाचा विचार केला असता कधीच लय मोठे झाले असते. बरोबर. लोकांच्या आमदारांक जात्यात तर ते गेट मध्ये बेल वाजावं लागते, हे आमदारा काही गेलं ना तर सरळ जावं लागतं. त्याच्यामुळे त्यांनी ना लोकांशी नाळ जोडलेली आणि ते एक निष्ठा राहिलेली, त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेले. म्हणजे लोकांना मतासाठी प्रतिसाद घालायचा मतासाठी असं अजिबात काय नव्हतं ना, अशा त्या अश्रू अजिबात काही माणसाकडे. नव्हतं. उलट ते लोकांना सांगायचे शांत राहा, आता आपण शांत राहू, पण या पक्षाने आमची गदगारी केलेली. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात त्याबद्दल.